नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण अतिशय चविष्ट असा महाराष्ट्रीयन पद्धतीचा झुणका बनवणार आहोत। झुणक्याचे बरेच प्रकार तुम्ही आजपर्यंत खाल्ले असतील, पण या पद्धतीचं आणि या चवीचा झुणका तुम्ही आत्तापर्यंत खाल्ला नसेल, कारण ही एकदम वेगळी पद्धत आहे। या पद्धतीने आणि या चवीचा झुणका जर तुम्ही बनवलात तर नेहमीपेक्षा एक चपाती किंवा एक भाकरी अधिकच खाल, यात शंका नाही। मोजून अगदी 10 मिनिटात तयार होणारी झुणक्याची रेसिपी कशी करायची, चला मग बघूयात। पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पारिजात किचनला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीज पाहता येतील। हा झुणका मी तव्यामध्ये बनवणार आहे आणि त्यासाठी तव्यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान फुटली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं। जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं आहे। जिरं फुललं की यामध्ये घालूयात हिंग आणि कढीपत्त्याची पानं। आता लगेचच यामध्ये घालूयात ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या। तर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड अशा ठेचून घेऊन यामध्ये घातल्या। लसूण आपल्याला सोनेरी रंगावर छान परतून घ्यायची आहे। लसूण परतून झाली की यामध्ये घालूयात एक हिरवी मिरची। तर इथे एक हिरवी मिरची मी ठेचून घेतली, तुम्ही हवी असल्यास बारीक चिरूनसुद्धा यामध्ये घालू शकता। मिरचीसुद्धा लसणाबरोबर अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आता घालूयात कांदा। तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे। कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे, अगदी लाल करायचं नाही आहे। तर आता कांदासुद्धा गुलाबीसर रंगावर छान परतला गेला आहे। यामध्ये आता घालूयात पाव चमचा हळद, 2 चिमूट हिंग आणि 1 चमचा लाल तिखट। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण सुरुवातीला आपण फोडणीमध्ये हिरवी मिरची घातलेली होती। आता हिंग, हळद आणि तिखट फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात 2 चमचे भिजून घेतलेली मुगाची डाळ। मूग डाळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मूग डाळ घातल्याने झुणक्याला खूप छान चव येते आणि झुणका खाताना जेव्हा ती दाताखाली येते तेव्हा खूप अप्रतिम चव लागते। आता ही मूग डाळ फोडणीमध्ये 1-2 मिनटं छान परतून घ्यायची आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून याला 2 मिनटं वाफ द्यायची। आता 2 मिनटानंतर आपण झाकण उघडूयात आणि यामध्ये लगेचच घालूयात अर्धी वाटी बेसन। सोबतच मी इथे घालते अर्धी वाटी पोह्याचं पीठ, म्हणजेच आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे मी मिक्सरला लावून घेतलेत आणि त्याचं असं पीठ बनवून घेतलं आणि बेसना एवढंच हे पीठ मी म्हणजेच अर्धी वाटी पीठ मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही 1 वाटी बेसन यामध्ये घालायचं आहे। तर आता ही पिठं कच्ची आहेत, त्यामुळे आपल्याला हे बेसन आणि हे पीठ या फोडणीमध्ये छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। आता ही पिठं भाजून घेत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची, नाहीतर ती करपू शकतात। पिठं भाजत असताना त्यामध्ये जर का बेसनाच्या पिठाच्या गाठी झाल्या असतील तर त्या उलटण्याने किंवा चमच्याने अशा प्रकारे मोडत ही पिठं खमंग अशी भाजून घ्यायची, म्हणजे या पिठांचा प्रत्येक कण खमंग असा भाजला जातो। तर आता 2 ते 3 मिनटं आपण ही पिठं छान खमंग अशी भाजून घेतली, त्याचा सुगंध दरवळला आहे, शिवाय याचा हलकासा कलरही बदलला आहे। तर यावेळी आपण इथे घालणार आहोत 2.5 वाटी कोमट पाणी। तर इथे थंड किंवा अगदी कडकडीत पाणी वापरू नये, कोमट पाणी या पिठांमध्ये घालायचं, म्हणजे पिठाच्या जास्त गाठी होत नाहीत। तर यामध्ये पाणी घालत असताना एका हाताने आपण पाणी घालायचं आणि दुसऱ्या हाताने आपण याला चमच्याने अशा प्रकारे ढवळत राहायचं। पाणी घालून घेतल्यानंतर आपण याला छान असं मिक्स करून घ्यायचं। गाठी झाल्यास तर त्या चमच्याच्या सहाय्याने मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं याला छान अशी वाफ येऊ द्यायची। वाफ देताना गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची। लो फ्लेमवर आपली पिठं छान अशी शिजली जातील। तर आता 3 ते 4 मिनटानंतर आपण झाकण उघडूयात। इथे आपला झुणका मस्त शिजून तयार झाला आहे। याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करायचं। तर असा हा चविष्ट असा गरमागरम झुणका कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर, चपाती किंवा पोळीबरोबर अगदी मस्त जमून येतो। चवीला अगदी भन्नाट लागतो हा झुणका, तुम्ही जरूर ट्राय करा। आणि रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास नक्की लाईक करा
जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.